नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत असं समजतंय। पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। त्यांच्या हस्ते विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे। भव्य दिव्य असं अत्यंत अत्याधुनिक सुसज्ज असं हे विमानतळ आता नवी मुंबईमध्ये झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होत आहे आणि त्याच उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। मोठी कनेक्टिव्हिटी या विमानतळाच्या माध्यमातून आता उपलब्ध होणार आहे। मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये सुद्धा या दृष्टीनं बरीच विकासाची कामं होतील। मोठ्या प्रमाणावर ही सगळी शहरं सुद्धा आता आणखी विकसित होतील। या सगळ्या दृष्टीनं सुद्धा या विमानतळाला विशेष महत्त्व आहे। तर या नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ते पण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। देशातलं अगदी अत्याधुनिक ग्रीनफील्ड विमानतळ अशी त्याची ओळख असेल। सार्वजनिक आणि खासगी अशा भागीदारी तत्वावर त्याची उभारणी करण्यात आलेली आहे। सिडकोची 26% आणि अदानी समूहाची 74% भागीदारी नवी मुंबई विमानतळामध्ये आहे। 12 गावांमध्ये भूसंपादन झालं। 1160 हेक्टर क्षेत्रावर विमानतळ पसरलेलं आहे। 19,646 कोटींचा खर्च हा पहिल्या टप्प्यासाठी झालाय आणि साधारण अंतिम टप्प्यापर्यंत एकूण गुंतवणूक ही 1 लाख कोटी रुपयांवर जाणार असा अंदाज आहे। विमानतळावर 3700 मीटर लांबीच्या 2 समांतर धावपट्ट्या आहेत आणि धावपट्ट्या कोणत्याही हवामानामध्ये दिवस रात्र कार्यरत असतील अशा पद्धतीने सक्षम आहेत। विमानतळाला 4 प्रवेशद्वार आहेत आणि 3 व्यवस्थापन केंद्र बांधली गेलेली आहेत। हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा। नवी मुंबई विमानतळावर शांघाय सारखं मालवाहतूक केंद्र असेल ज्याचा मोठा फायदा होईल। पाऊस किंवा धोक्याचा काळ असेल तरी सुद्धा सुरक्षित लँडिंग विमानांचं होऊ शकेल यासाठीची यंत्रणा सुद्धा सज्ज आहे। डीजी यात्रा सारखं तंत्रज्ञान आहे त्यामुळे प्रवाशांचा थेट प्रवेश होणार आहे। प्रचंड वेळ वाचणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या महिन्यामध्ये तासाला साधारणपणे 8 ते 10 विमानांचं उड्डाण असणार आहे। पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी क्षमता या विमानतळाची आहे। या विमानतळावर 350 विमानं ही पार्क होऊ शकतात अशा पद्धतीची क्षमता आहे। मुंबई महानगर प्रदेश, रायगड, पुणे या सगळ्या भागाला या विमानामुळे एक मोठी या विमानतळामुळे एक कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। ही थेट दृश्य आपण पुन्हा एकदा बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा मोदींच्या सोबत असल्याचं आपण बघतोय। उपमुख्यमंत्री शिंदे आहेत आणि पंतप्रधानांच्या हस्ते आता हे उद्घाटन होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे। ही दृश्य आपण तिथली पाहिली।